बीडमध्ये जे आहे आमची मोठी रॅली आहे, मोठी जाहीर सभा. जसा मागच्या 1-1.5 वर्षापूर्वी जालना असेल, हिंगोली असेल, नगर असेल, वेगवेगळ्या ठिकाणी इंदापूर वगैरे जे आमच्या महारॅलीज तो सभा झाल्या प्रचंड मोठ्या, तशा प्रकारचीच ही सुद्धा महात्मा फुले समता परिषद आणि सकल ओबीसी समाज यांच्या वतीनं ही सुद्धा एक मोठी जाहीर सभा आहे. ती रविवारी 4 वाजता आहे. अर्थात मी स्वतः आहेच तिथे. धनगर समाजाचे नेते प्रकाश शेंडगे येणार आहे. भटक्या विमुक्त समाजाचे लक्ष्मणराव येणार आहे. धनंजय मुंडेचा सुद्धा फोन आला होता की मी सुद्धा येणार आहे. असे अनेक लोक येतील वेगवेगळ्या समाजाचे. आमचे 374 जाती आहेत. सगळे लोक काही बोलू शकणार नाही. सत्संग मुंडे तिथे आमचे आहेत, तिथे सुभाष राऊत आहेत. ही मंडळी जी आहेत ती सगळी व्यवस्था करताय. असं आहे ना की आज म्हणजे एकीकडे आता पाऊस आणि शेतीचे प्रॉब्लेम सुरू आहेत लोकांचे, आणि दुसरीकडे असं ऐकायला येतं की रोज 1-2 जे आहेत आत्महत्या होत आहेत ओबीसीच्या आपल्या मुलांच्या. आतापर्यंत 9 ते 10 आत्महत्या झाल्या. मोठी विदारक परिस्थिती आहे. आणि त्या सगळ्यांचं असं आहे की आता आपलं सगळं संपलेलं आहे. मला तर आपल्या द्वारे ह्या सगळ्या आमच्या मंडळींना कळवायचं आहे ओबीसीच्या की बाबा काही तुम्ही काळजी करू नका. आपल्या आत्महत्या करण्याचा अजिबात त्या वाटेला जाऊ नका. आपलं आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नाची शिकस्त करणार आहोत आणि मला खात्री आहे की आम्ही त्याच्यामध्ये विजय मिळवणार. आपण ज्याप्रमाणे मी सांगितले की आम्ही रस्त्यावर म्हणजे आता रॅलीज वगैरे या आम्ही घेणार आहोत. आणि एक प्रकारचे जे आहे सरकार आणि जे कोणी काही पुढारी असतील या राज्यात, त्यांना ती एक ओबीसीची शक्ती जी आहे ते शक्ती प्रदर्शन आहे ओबीसी. आणि कोर्टात सुद्धा हायकोर्टात 5 रीट अर्ज दाखल आम्ही केलेले आहेत आणि चांगले वकील त्यासाठी उभे आहेत. कुणबी सेनेचा आहे, नाभिक समाजातर्फे आहे, माळी महासंघातर्फे आहे, समता परिषदेचा आहे, असे वेगवेगळे जे आहेत. आणि आम्हाला खात्री आहे आणि आमचे जे सगळे वकील जे आहेत, जे सगळे सिनियर वकील आहेत, ज्येष्ठ आहेत, ते सांगतात की निश्चित याच्यामध्ये आपल्याला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे दोन्ही मार्गाने आम्ही प्रयत्न करीत असताना कोणीही आत्महत्येचा वगैरे विचार सुद्धा करता कामा नये. किंबहुना सगळ्यांनी शक्ती लावून जिथे जिथे आपल्याला सभा घेता येते, बीडला आता ही सभा घेतोय आपण, या तिथे प्रचंड महासागर लोकांना आपण दाखवूया जनतेचा. वेगवेगळे जे आहे समाज, वेगवेगळे लीडर्स जे आहेत ओबीसी, ते सुद्धा आपापल्या परीने जे आहेत वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेतात, मोर्चे काढतात. महात्मा फुले समता परिषदेतर्फे सुद्धा
तहसीलदार, कलेक्टर, इतर अनेक ठिकाणी जे आहेत निवेदनं दिली जातात. काही ठिकाणी उपोषणं सुद्धा लोकांनी केली. वेगवेगळ्या समाजाचे लोक आपापल्या पद्धतीनं जे आहे या लढाईसाठी ओबीसीचे घटक बाहेर पडलेले आहेत. आणि म्हणून पुन्हा एकदा मी आमच्या ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांना सर्वांना सांगतोय, जनतेला, आणि ह्या मागासवर्गीयांच्या या लढाईमध्ये दलित समाज, आदिवासी, इतर सगळे समाज त्यांचा सुद्धा आपल्याला पाठिंबा आहे. कारण ही बाबासाहेब आंबेडकरांनी ठरवून दिलेल्या या गोष्टी आहेत. 340 मध्ये ह्या ओबीसीच्या लहान लहान घटकांना, जातींना एकत्रितरित्या काही मदत केली पाहिजे. स्पष्ट म्हटलेलं आहे की काय करायला पाहिजे. 341 मध्ये अर्थातच दलित समाजाचं संदर्भामध्ये त्यांनी याची जी मांडणी केली, आणि 342 मध्ये आदिवासी समाज. तर आम्ही सगळे जे आहोत ते तिन्ही घटक हे बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या आणि पार्लमेंटने मंजूर केलेल्या या संविधानाच्या पोटी निर्माण झालेले हे आमचे हे वेगवेगळे जे आहेत घटक आहे. त्याचं संरक्षण आम्हाला आहे. आता इतर काही लोक बोलतात, तर बोलू द्या. अनेक गोष्टी या त्यांच्या कायद्याच्या कसोटीवर उतरणाऱ्या नाहीत. ते आता पुढे जेव्हा येतील तेव्हा पाहू. पण तूर्त जे आहे आपली एकही भंग होऊन देता कामा नये आणि धीर सोडता कामा नये. लढाईला बाहेर पडलं पाहिजे. आपल्या सगळ्या अलुतेदार बलुतेदार ओबीसी छत्रपतींच्या काळापासून हा आपला इतिहास आहे. हा लढण्याचा इतिहास आहे. पळण्याचा, रडण्याचा इतिहास या लहान लहान समाजाचा नाही. ज्यांना छत्रपतींची मावळ्यांची सेना म्हणते, ते मावळेत तुम्ही आम्ही आहोत. तर अजिबात कुणीही याच्यामध्ये आत्मघातकी जे आहे असं काहीतरी आत्महत्या करणं वगैरे जे ह्या रस्त्यावर कृपया जाऊ नका. जिल्हाधिकारी कुठे व्हिडिओ व्हायरल झाले. नाचले एका कार्यक्रमात नवरात्रोत्सवाचा कार्यक्रम होता, संगीताचा कार्यक्रम. तर तिथे त्यांना बोलवलं होतं प्रमुख पाहुणे म्हणून. तर तिथे स्टेजवर जाऊन त्यांनी जरा नाचगाणे पण केलेत, असे व्हिडिओ व्हायरल होते. मला काय कल्पना नाही. मला वाटतं त्यांच्या घरात ते नाचले असतील तर तो त्यांचा भाग वेगळा. परंतु प्राप्त परिस्थितीमध्ये जे गांभीर्य लक्षात घेतलं पाहिजे सगळ्यांनी. आणि कलेक्टर हा शासनाचा त्या जिल्ह्याचा प्रमुख चेहरा आहे, हे सगळ्यांनी लक्षात ठेवूनच जे आहे यापुढे वागलं पाहिजे. इतर वेळेला तर कोणी काही बोलू नसतं, पण आज ज्या वेळेला सगळ्या जिल्ह्यातले जे आहेत शेतकरी, त्यांचे कुटुंब रडतायत, सगळं काही साफ झालं, अशा वेळेला जे आहे थोडंसं जबाबदारीचं वर्तन सगळ्यांकडून अपेक्षित आहे. आता असं आहे की देशामध्ये अनेक ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये जे आहे या गोष्टी घडत आहेत. उत्तरांचल आणि इतर ठिकाणी जे आपण जे पाहिलं त्या ठिकाणी सुद्धा कितीतरी जे आहे रस्ते बंद झाले, लोक सापडली, त्यांना हेलिकॉप्टरने बाहेर काढलं. पंजाबमध्ये सुद्धा अतिशय भयंकर परिस्थिती निर्माण झाली. रोज आपणच टीव्हीवाले जे दाखवतात की देशभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कुठे कमी, कुठे जास्त, कुठे प्रचंड अशा प्रकारचा पाऊस, आणि त्यातून जे आहे लोक संकटांना सामोरं जात आहेत. अशा वेळेला ठीक आहे, ज्याला जे जे जमेल ते करतं. परंतु भारत सरकार त्या प्रत्येक राज्यामध्ये कुठे कुठे काय काय झालं आणि यांना काय करता येईल याचा संपूर्ण जे आहे डाटा गोळा करून ते मदत करणार. ही सगळी मंडळी जी आहेत त्यांनी जे आहे
निर्णय घ्यायचे आहेत की आपल्याला किती मदत, काय मदत करावी लागेल. तशी ते करत असतातच. अनेक वेळेला आपल्याला लष्कराची मदत लागते, हेलिकॉप्टर्स लागतात. अशा वेळेला मुख्यमंत्री आणि सगळे जे आहेत हे वरती ताबडतोब बोलतात आणि तिथूनच मग ऑर्डर्स निघतात की तुम्ही मदतीला या, सगळे बाहेर या. ही मदत चालूच आहे. परंतु हे सुद्धा आहे, तर मला असं वाटतं की भारत सरकारकडे सुद्धा आता अमित शाह साहेबांकडे पत्र दिलेले आहेत, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी. आज मला असं वाटतं की मुख्यमंत्री सुद्धा दिल्लीत गेलेले आहेत. तर सर्व बाजूने जो आहे आपण प्रयत्न करतो. ठीक आहे ना, दिलं तर आता प्रत्यक्ष मुख्यमंत्री गेले आहेत, तिथे प्रत्यक्ष बोलतील ना, ते सगळं परिस्थिती काय ते मांडतील, किती नुकसान झालं आहे, काय झालेलं आहे, ते जे काय व्हिज्युअल्स आहेत ते दाखवतील की बघा काय परिस्थिती. आणि मग त्यातून जे आहे जास्तीत जास्त मदत मिळेल आपल्याला. असं आहे की प्रत्येकाला काय तेवढीच मदत मिळेल अशी काही अपेक्षा नाही आहे. कुठे कमी नुकसान झालं आहे, कुठे जास्त झालं, काही ठिकाणी त्याच्याहीपेक्षा जास्त मदत करावी लागेल. जिथे रस्ते गेले, घर गेले, सगळंच गेलं, तर तिथे आणखीन पैसे टाकावे लागतील सरकार. तर माझं तेच तर सांगणं आहे की सरकार तुमच्या बरोबर आहे. काल सुद्धा मी सगळ्यांना तेच सांगत फिरत होतो, पण त्यामार्फत सगळ्यांना सांगतो की शासन नक्की तुम्हाला मदत करते आहे, तुम्ही काळजी करू नका. कधी कधी ही आपत्ती येते, तर ही आपत्ती काही एकट्यावर आली का? अरे भारतभर ही आपत्ती चालू आहे, राज्यात तर आपल्या आहे. तर असं धीर सोडू नका, हेच सांगू शकतो ना, आणखी काय करू आपण. आणि आत्ताही मला हेच सांगणं हात जोडून की कुणीही हतबल होऊ नका, धीर सोडू नका. सरकार तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहील. सरकारच नाही तर महाराष्ट्रातील तमाम जनता जी आहे तुमच्या पाठीमागे या ना त्या प्रकारे उभे राहणार आहे. मी प्रत्यक्ष त्यांच्याशी बोलणार आहे, परंतु आपल्याला कल्पना आहे की उद्या नाशिक शहरामध्ये म्हणजे आजच भारताचे जे आहे